आवाज येतोय माझा? माय व्हॉइस इज ऑडिबल? यस और नो? Yes, sir. Yes, sir. Yes. ओके. So in previous lecture we see maximum demand indicator. This is the instrument which is used for the maximum demand indication for measurement of maximum demand of any consumer who use electricity for his house or industry. ओके, इंडस्ट्रीमध्ये जे मॅक्झिमम डिमांड असेल, की जे मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय, की ठराविक टायमासाठी तो कंझ्युमर किती यूज वापरतो आहे, मॅक्झिमम विजेचा किती वापर करतो आहे, हे आपण त्या मीटरने मीटरने आपण ते मेजर करू शकतो बाय युझिंग एमडीआय, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना क्लिअर? हो सर. Sir. हो सर. Oh, sir. Okay, so in this lecture we see the new instrument which is used for the phase sequence indicator. This is the last topic of unit number 3, phase sequence indicator, which is used for the measurement of phase sequence. Generally, you know, there are 3-phase supply which is used for the more output or in 3-phase induction motor. Okay, generally we know the 3-phase supply which is used for the some 3-phase machines or 3-phase induction motors or any requirement in 3-phase industry. In industry also 3-phase supply which is used for many applications. Okay, so generally 3-phase म्हणजे कोणते फेज असतात? जनरली 3-phase मध्ये कोणते फेजेस असतात सांगा मला? R RYB. phase, Y phase, B phase. Okay, RYB, R phase, Y phase and B phase. This is the color indication. R for red, Y for yellow and B for blue. Okay, these are the indications of 3-phase. Okay, 3-phase means RYB phase sequence. So in this lecture we see phase sequence indicator. This is the new instrument which is used for the measurement of or check the phase sequence. पण जर फेज सिक्वेन्स हा कसा पाहिजे असतो, आपल्याला नेहमी RYB पाहिजे असतो. जनरली 3-phase सप्लाय आपल्याला RYB पाहिजे असतो. तर तो RYB हा कलर कोड वरनं आपण समजू शकतो. कलर कोड वरनं आपण सांगू शकतो की रेड वायर असेल तर हा R फेज आहे, येलो असेल तर आपण हा Y फेज आहे, जर ब्ल्यू असेल तर दिस इज द B फेज. बट एखाद्या सिच्युएशन मध्ये किंवा केस मध्ये कसं होतं, कलर कोड वापरत नाही, डायरेक्टली बाय युझिंग केबलला काय कलर नसतात. ओके, बाय युझिंग डायरेक्टली केबलिंग म्हणजे दिस इज द ब्लॅक कलर. ओके, पण ब्लॅक कलर म्हणजे आपण त्याच्यामध्ये समजू शकत नाही की हा कोणता फेज आहे. मग डायरेक्टली ते आपल्याला शोधण्यासाठी किंवा ते आपल्याला चेक करण्यासाठी आपण कोणतं इंडिकेटर वापरतो? फेज सिक्वेन्स इंडिकेटर वी युज्ड. सो स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते? Oh, sir. Okay, so in this lecture we see phase sequence indicator. The phase sequence आपल्याला चेक करण्यासाठी आपण कोणतं मीटर वापरतो? फेज सिक्वेन्स इंडिकेटर आपण वापरतो. ओके, तर त्यामध्ये आपण रोटेटिंग टाइप इंडिकेटर बघणार आहोत. देर आर 2 टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर, पण आपल्याला सिलेबस मध्ये फक्त एकच टाइप बघायचा आहे, रोटेटिंग टाइप, अँड सेकंड वन इज स्टॅटिक टाइप. इन दिस रोटेटिंग टाइप इंस्ट्रुमेंट आपण तुम्हाला 3-phase इंडक्शन मोटर असं नाव ऐकलं आहे का? इंडक्शन मोटरचं नाव ऐकलं आहे? इंडक्शन मोटर ऐकलं आहे का? 3-phase इंडक्शन मोटर असं नाव ऐकलं आहे का? Oh, sir. ओके, जनरली म्हणजे बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या म्हणजे आपण आपल्या शेतात जो पंप असेल किंवा जी गिरणी असते, गिरणीमध्ये पण इंडक्शन मोटरच वापरता. पण तिथे किती सप्लाय असतो? 3-phase सप्लाय असतो. ओके, बरोबर, क्लिअर? येस ऑर नो? इंडक्शन मोटरला किती सप्लाय लागतो? 3-phase इंडक्शन मोटर असते आपली. मग सप्लाय किती लागेल आपल्याला? 3-phase 440 व्होल्ट किंवा 3-phase 415 415 व्होल्ट एवढा सप्लाय लागतो आपल्याला इंडक्शन मोटरला. इंडक्शन मोटर अशी मोटर आहे की ती बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये यूज केली जाते बिकॉज ऑफ इट्स कन्स्ट्रक्शन, रोबस्ट कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स इज लेस. मेंटेनन्स लेस असल्यामुळे खूप बऱ्याच ऍप्लिकेशन्स मध्ये इंडक्शन मोटर ही वापरली जाते किंवा यूज केली जाते. तुम्हाला थर्ड इयरला एसी मशीन सब्जेक्ट आहे, इंडस्ट्रियल एसी मशीन, त्याच्यामध्ये तुम्हाला 3-phase इंडक्शन मोटर शिकायला भेटेल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इंट्रोडक्शन थोडंफार माहित पाहिजे की इंडक्शन मोटरचे खूप ऍप्लिकेशन्स आहेत.
फॉर एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल पंप्स, शेतामध्ये जे पंप वापरतो आपण तिथं पण इंडक्शन मोटर वापरतात, किंवा गिरणीमध्ये जी आपण दळण दळायला जातो तिथं पण जी मोटर वापरतात, दिस इज द स्क्विरल केज टाइप इंडक्शन मोटर. ऑल्सो देर आर मेनी ऍप्लिकेशन इन लेंथ मशीन. वर्कशॉप मध्ये तुम्ही लेथ मशीन बघितलं असेल, लेथ मशीनला पण इंडक्शन मोटर वापरता. जनरली इट इज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर. सो बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये आपण इंडक्शन मोटरचा युज केला जातो. पण ती इंडक्शन मोटरला सप्लाय किती लागतो? 3 फेज सप्लाय लागतो. तर आता जी ती इंडक्शन मोटर जेव्हा फिरते तर त्याच्या 2 डायरेक्शन असतील, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर ना? येस ऑर नो? इंडक्शन मोटर फिरण्याच्या दोन पॉसिबिलिटी असतील, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. बरोबर? येस ऑर नो? Yes, sir. Yes. ओके. इंडक्शन मोटरचं रोटेशन, जो रोटर फिरतो रोटेशन, त्याच्या 2 डायरेक्शन असतील, पॉसिबिलिटीच्या त्याच्या 2 आहेत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. जर तिचं डायरेक्शन ऑफ रोटेशन जर क्लॉकवाईज असेल तर त्याचा फेज सिक्वेन्स कसा असेल? यस. जर जनरली मोटर कशी फिरते सांगा बरं, क्लॉकवाईज फिरते की अँटी क्लॉकवाईज फिरते? दिस इज अ कॉमन क्वेश्चन. तुम्ही मोटर बघितली असेल, मोटर फिरण्याचे डायरेक्शन कसे असते? गेस करा फक्त, क्लॉकवाईज असते की अँटी क्लॉकवाईज असते? दिस इज अ कॉमन क्वेश्चन. Clockwise. Clockwise. Very good. Generally, all the motors of electrical machines, all the motors are rotated clockwise. सर्व मोटरची डायरेक्शन ही कशी असते? क्लॉकवाईज डायरेक्शन असते. बट दिस डायरेक्शन इज डिपेंड अपॉन द फेज सिक्वेन्स. जर तुमचा फेज सिक्वेन्स हा RYB असेल तरच ती मोटर तुमची क्लॉकवाईज फिरते. अदरवाईज इफ द फेज सिक्वेन्स इज चेंज ऑर रिव्हर्स, देन डायरेक्शन ऑफ रोटेशन इज रिव्हर्स. म्हणजे कशी फिरायला लागेल मोटर? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरायला लागेल. जर तुम्ही फेज सिक्वेन्स जर चेंज केला तर त्या मोटरची डायरेक्शन ही चेंज होते. सो जनरली ऑल द मोटर्स विच आर द रोटेटेड क्लॉकवाईज डायरेक्शन, पण त्याला फेज सिक्वेन्स कसा पाहिजे असतो? RYB फेज सिक्वेन्स पाहिजे असतो, तरच तुमची मोटर ही क्लॉकवाईज फिरते. माईक बंद करा प्लीज. कोणाचा माईक चालू आहे? माईक कोणाचा चालू आहे? माईक कोणाचा चालू आहे चेक करा प्लीज. दिशा निंबाळकर, रोल नंबर 14. रोल नंबर 14. प्लीज टर्न ऑफ माईक. ओके. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय? हो सर. sir. ओके. तुम्हाला सांगत होतो मी, द डायरेक्शन ऑफ रोटर ऑफ इंडक्शन मोटर ऑर एनी मोटर विच इज डिपेंड अपॉन द फेज सिक्वेन्स. जर तुमचा फेज सिक्वेन्स वा RYB असेल तर तुमची डायरेक्शन ही क्लॉकवाईज असेल. अदरवाईज इफ द फेज सिक्वेन्स इज चेंज, देन डायरेक्शन ऑफ रोटेशन इज रिव्हर्स ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो आता हा फेज सिक्वेन्स चेक करण्यासाठी आपण कोणतं मीटर वापरतो? फेज सिक्वेन्स इंडिकेटर हे मीटर आपण वापरतो. इंट्रोडक्शन समजली का सगळ्यांना? इंट्रोडक्शन क्लिअर झाली का? क्लिअर झाली? हो सर. Okay. So this is a simple diagram of rotating type phase sequence indicator. Simple diagram आहे. This is the simple diagram of rotating type phase sequence indicator. Okay. This is the aluminum disc. सर्कल दिसतंय तुम्हाला? सर्कल 2 सर्कल दिसताय का तुम्हाला डायग्राम मध्ये? हो सर. ओके. दिस आर द अल्युमिनियम डिस्क, आणि अल्युमिनियमच्या डिस्कच्या वरती टर्मिनलचे नाव आहेत RYB. इथं काय आहे? टर्मिनल्स. इथं आपण सप्लाय देणार आहोत. RYB आपण टर्मिनलला सप्लाय देणार आहोत. दिस आर द टर्मिनल्स R, Y आणि B. तुम्हाला डायग्राम दाखवतो. एक मिनिट. सो दिसते का? स्क्रीन दिसते का? क्लिअर? हो sir. हो सर. Okay, this is the Oh, sir. actual circuit diagram of phase sequence indicator, rotating type. This is the RYB. These are the terminals. Mark
टर्मिनल्स आहेत हे इथे आपण सप्लाय देणार आहोत RYB इथे आपण सप्लाय देणार आहोत आणि दिस इज द अल्युमिनियम डिस्क. अल्युमिनियम डिस्कच्या रोटेशन वरती आपण फेज सिक्वेन्स चेक करणार आहोत. लक्षात घ्या. एक मिनिट. ओके, अल्युमिनियमच्या डिस्कच्या रोटेशन वरती आपण आपला सप्लायचा जो फेज सिक्वेन्स असेल तो चेक करणार आहोत. जर तुमची डिस्क ही क्लॉकवाईज फिरली तर तुमचा फेज सिक्वेन्स काय असेल? यस, इफ डिस्क rotates clockwise, then what is the phase sequence? RYB. RYB. RYB, this is the original phase sequence. And if the supply म्हणजे जर तुम्ही फेज सिक्वेन्स चेंज केला म्हणजे आरच्या ठिकाणी वायची जी केबल असेल, वायर असेल ती लावली, वायच्या ठिकाणी आरचा लावला आणि बीच्या ठिकाणी बीचाच लावला तर काय होईल? यस, इफ द फेज सिक्वेन्स इज चेंज, बोला. If the phase sequence is changed, then what is the rotation of disk? Then what is the rotation of disk? Anti-clockwise. Then direction of disk is opposite to original one. म्हणजेच काय? Anti-clockwise. Then disk rotate anti-clockwise. Very good. Okay. This is the simple working of rotating type phase sequence indicator. Simple working of rotating disk type. In this aluminum disk is used. This is in this diagram aluminum disk is used. मी तुम्हाला ओरिजिनल फोटो दाखवतो याचा. सो दिसते का तुम्हाला? फोटो दिसतोय का तुम्हाला? यस. हो सर. इकडे हो, लेफ्ट sir. साइडला आहे बघा. लेफ्ट साइडला आहे बघा. लेफ्ट साइडला तुम्हाला दिसतंय का डायग्राम मध्ये? म्हणजे ऍक्च्युअल फोटो दिसतोय का तुम्हाला? फेज सिक्वेन्स इंडिकेटर कसं असतं? ओके, त्याच्यामध्ये त्यांनी एरो पण दाखवलेले आहेत बघा. एरो, जर एरो हा वरच्या दिशेला जसा आहे तसा असेल क्लॉकवाईज तर तुमची डायरेक्शन कशी असेल डिस्कची? क्लॉकवाईज. जर तुमचा एरो खालच्या दिशेसारखा असेल तर तुमचा रोटेशन कसं असेल डिस्कचं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पण हे कशावरती डिपेंड आहे सगळं? इट इज डिपेंड अपॉन these are the terminals which are marked. जर तुम्ही टर्मिनलचे सप्लाय जर तुम्ही चेंज केला तर तुमचं रोटेशन हे चेंज होतं. याच्यामध्ये एक अल्युमिनियम डिस्क वापरलेली आहे. यामध्ये अल्युमिनियम डिस्क ही वापरलेली आहे. सर्वांना दिसते का डायग्राम? फोटो दिसतोय का तुम्हाला? हो सर. हो सर. ओके, दिस इज द ऍक्च्युअल फोटो ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटरचा हा ऍक्च्युअल फोटो आहे. तर आपण ज्या सप्लायचा आपल्याला फेज सिक्वेन्स चेंज करायचा आहे तो सप्लाय आपण या कॉईलला देणार आहोत. तर आपण आता वर्किंग बघू याचं. सो वी सी वर्किंग ऑफ रोटेटिंग टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. तर याच्यामध्ये काय काय असतं आपल्याला बघायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 कॉइल्स माउंटेड 120 डिग्री अपार्ट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे थ्री फेज आपण ड्रॉ करतो फेजर डायग्राम मध्ये ते किती डिग्रीने अपार्ट असतात? त्याची डिस्प्लेसमेंट किती असते? तिघां फेज मधली, तिन्ही फेज मधली डिस्प्लेसमेंट किती असते? यस, व्हेरी गुड. द फेज डिस्प्लेसमेंट और फेज शिफ्ट बिटवीन थ्री फेज व्होल्टेज और 3 फेज करंट इज 120 डिग्री अपार्ट. तिघांमधला अँगल किती असतो? फेजर डायग्राम काढताना आपण 120 डिग्री अपार्टने आपण डायग्राम काढत असतो. ओके, द 3 एंड ऑफ कॉइल्स आर ब्रॉट आउट अँड कनेक्टेड टू 3 टर्मिनल्स मार्क एज शोन इन फिगर. या तिन्ही टर्मिनलचे याच्यामध्ये ज्या 3 कॉइल आपण वापरलेल्या आहेत या तिन्ही कॉइलचे एक टर्मिनल कुठं काढलेले आहेत? आपण कुठं कनेक्ट केलेले आहे? आर ला, वाय ला आणि बी ला. अंडरस्टँड? येस ऑर नो? याच्यामध्ये 3 कॉइल्स वापरलेल्या आहेत. 3 कॉइल्स कशा माउंटेड आहेत? 120 डिग्री अपार्ट ह्या माउंटेड आहे याच्यामध्ये. आणि सर्व कॉइलचे तिन्ही कॉइलचे एंड हे कुठं कनेक्ट केलेले आहे? आर, वाय आणि बी ला. अंडरस्टँड? इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं? हो सर. हो सर. ओके, लक्षात घ्या याच्यामध्ये 3 कॉइल्स आपण यूज केलेले आहेत. 3 कॉइल्स कशा माउंटेड आहेत? 120 डिग्री अपार्ट ह्या माउंटेड आहेत. पण तिन्ही कॉइलचे एक टर्मिनल्स कुठं कनेक्टेड आहे? आर ला, वाय ला आणि बी ला. ओके, द कॉइल्स आर स्टार कनेक्टेड. लक्षात घ्या या कॉइल्स कशा कनेक्टेड आहे? इंटरनली स्टार कनेक्टेड कॉइल्स आहेत या. कारण 3 फेज असल्यामुळे 3 फेज मध्ये म्हणजे स्टार आणि डेल्टा आपण वापरतो, बरोबर की नाही? 3 फेजचे कनेक्शनचे टाईप कोणते आहेत? 3 फेज कनेक्शनचे टाईप कोणते आहेत सांगा मला? स्टार आणि डेल्टा. ऐकलंय का? हो सर. हो सर. हो सर. Okay, these are the star and delta which are the types of connection
of three phase. Okay, these coils are star connected. These coils are star connected and excited by supply whose phase sequence is to be determined. जो सप्लाय, ज्या सप्लायचा आपल्याला फेज सिक्वेन्स चेक करायचा आहे, तिथं त्याला त्या कॉइलला आपण सप्लाय दिला आहे. त्या कॉइलवरला आपण ज्या व्होल्टेजची आपल्याला किंवा ज्या सप्लायची आपल्याला फेज सिक्वेन्स हा मोजायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे, तो सप्लाय आपण कुठे दिलेला आहे? कॉइलला दिलेला आहे. अंडरस्टँड? म्हणजे आर ला, वाय ला आणि बी ला. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? इथपर्यंत समजलं का? हो सर. ओके. जो सप्लायचा आपल्याला फेज सिक्वेन्स चेक करायचा आहे, फेज सिक्वेन्स मोजायचा आहे, तो सप्लाय आपण कुठे दिलेला आहे? आर, वाय आणि बी ला आपण दिलेला आहे. क्लिअर? अंडरस्टँड? येस सर. समजला का? ओके. द अल्युमिनियम डिस्क माउंटेड ऑन द टॉप ऑफ कॉइल्स. तर या कॉइलच्या वरती कोणती डिस्क माउंटेड केलेली आहे? अल्युमिनियम डिस्क ही एक माउंटेड केलेली आहेत. इंटरनली आहेत बरं का, इंटरनली आहे की ह्या कॉइलच्या वर काय डिस्क, कोणती डिस्क माउंट केलेली आपण माउंट केलेली आहे? अल्युमिनियम डिस्क ही माउंट केलेली आहे. सो दिस इज अ थर्ड पॉइंट. अप टू थर्ड पॉइंट क्लिअर? तिसऱ्या पॉइंट पर्यंत समजलं का? तिसऱ्या पॉइंट पर्यंत समजलं? ओके. सो फोर्थ पॉइंट बघायचा आहे. वेन सप्लाय गिवन टू द कॉइल, जेव्हा आपण सप्लाय देऊ, आर, वाय आणि बी ला आपण सप्लाय देऊ, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप, RMF इज डेव्हलप. कॉइल मध्ये काय तयार होईल? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे तुमचा टॉर्क तयार होतो. सो टॉर्क इज प्रोड्युस्ड. अँड ड्यू टू दिस टॉर्क डिस्क स्टार्ट्स रोटेटिंग. अँड ड्यू टू दिस टॉर्क डिस्क स्टार्ट्स रोटेटिंग. लक्षात घ्या, चौथा पॉइंट परत एकदा एक्सप्लेन करतो आहे. जेव्हा तुम्ही सप्लाय देणार म्हणजे तुम्ही सप्लाय चालू करणार, आर, वाय आणि बी, तुम्ही थ्री फेज सप्लाय तुम्ही चालू केला, तेव्हा त्या कॉइल मध्ये काय तयार होतं? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, RMF. मॅग्नेटिक फील्डचा एक प्रकार आहे रोटेटिंग. या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे तुमचा जो मोटरचा रोटर आहे तो फिरायला चालू होतो. लक्षात घ्या, तुम्हाला हे थर्ड इयरला शिकायलाच भेटेल. इंडस्ट्रियल एसी मशीन मध्ये तुम्हाला हे प्रिन्सिपल बघायचंच आहे की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशामुळे तयार होते, कशी तयार होते, हे तुम्हाला पुढच्या सेमला बघायचं आहे. पण माईक बंद करा सगळ्यांनी, माईक चालू करू नका. वेन सप्लाय गिवन टू द कॉइल, जेव्हा तुम्ही सप्लाय देणार कॉइलला, त्याच्या कॉइल मध्ये काय तयार होईल? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. सो टॉर्क इज प्रोड्यूस. आणि टॉर्क प्रोड्यूस झाल्यामुळे तुमची डिस्क ही रोटेट व्हायला स्टार्ट होईल. क्लिअर? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर? इथपर्यंत Yes, sir. समजलं का सर्वांना? इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो सर. ओके. हो सर. आता पाचवा पॉइंट बघायचा आहे. जेव्हा तुमची डिस्क रोटेट व्हायला स्टार्ट होईल, तेव्हा जो एरो दिसतोय तुम्हाला, एरो, दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ रोटेशन. दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ रोटेशन. जर तुमचा एरो जसा दिसतोय तसा असेल तर डिस्कचे रोटेशन कसं असेल? जर तुम्हाला एरो दिसतोय तो डायग्राम मध्ये, हे एरो जर असा असेल, तुमचं डिस्क म्हणजे कशी फिरेल तुमची? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. ओके, बरोबर. जर तुझं जसा दिसतोय एरो, जर त्याच्याप्रमाणे जर तुमची डिस्क फिरली तर त्याचा अर्थ काय आहे? डिस्क स्टार्ट रोटेटिंग क्लॉकवाईज. म्हणजे तुमचा फेज सिक्वेन्स कसा असेल? RYB. That means the phase sequence is RYB. Okay. And 6 number बघायचा आहे. इथं लिहून दिलं आहे मी तसं, RYB phase sequence. And 6 number, if the disc rotate in opposite direction, of arrow, म्हणजे opposite direction, जो arrow दिसतोय त्याच्या opposite direction ला फिरायला स्टार्ट झाली, म्हणजे डायरेक्शन कशी असेल? Anti-clockwise. The direction of rotation is anti-clockwise direction. म्हणजे तुमचा फेज सिक्वेन्स हा चेंज झालेला आहे. तो कसा पण असू शकतो, RBY असू शकतो किंवा YRB असू शकतो किंवा BRY असू शकतो. क्लिअर? अंडरस्टँड? म्हणजे तुमच्या रोटेशन, डिस्कच्या रोटेशन वरती तुमचा फेज सिक्वेन्स तुम्ही चेक करता आहेत. समजतंय का सगळ्यांना? समजतंय सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. ओके. म्हणजे तुमची डिस्कच्या फिरण्यावर तुमचा तुम्ही फेज सिक्वेन्स हा चेक करू शकता. जर तुमची डिस्क ही अपोजिट डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरली तर असं समजायचं की तुमचा फेज सिक्वेन्स हा चेंज झालेला आहे. आणि जर तुम्ही जर केबल या कलर कोडच्या वापरल्या तर तुम्हाला फेज सिक्वेन्स चेक करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही कलर कोडिंगच्या जर तुम्ही केबल वापरल्या कनेक्शन करताना किंवा सप्लाय करताना, तर तेव्हा तुम्हाला चेक करण्याची गरज नाही. कारण आपलं जे कलर वापरतो आपण,
केबलसाठी केबल कोडिंगसाठी आपण जे कलर वापरतो RYB रेड येलो ब्ल्यू, तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की दिस इज द R फेज, दिस इज द Y फेज अँड दिस इज द ब्ल्यू फेज. पण जर एखाद्या वेळेस जर कलर कोड अवेलेबल नसेल तर तेव्हा डायरेक्टली कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काय करता, डायरेक्टली बाय युजिंग ब्लॅक केबल कनेक्शन करतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला फेज सिक्वेन्स इंडिकेटर हा महत्वाचा इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो फेज सिक्वेन्स चेक करण्यासाठी. अंडरस्टँड? येस ऑर नो? समजलं का तुम्हाला सर्वांना इन्स्ट्रुमेंट हे? इन्स्ट्रुमेंट क्लिअर झाला का सगळ्यांना? इन्स्ट्रुमेंट समजलं का वर्किंग? व्हेरी सिंपल वर्किंग. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. सो राईट डाऊन. तुमच्या नोटबुक मध्ये टॉपिकचं नाव टाकायचं आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर. तुम्हाला पेपरला फक्त एवढंच लिहायचं आहे. तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि त्याचं वर्किंग लिहायचं आहे. एवढंच तुम्हाला डायग्राम पेपरला कन्सिडर केलं जाईल तुमचं. पण तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन समजली पाहिजे की हे फेज सिक्वेन्स इंडिकेटर कुठे यूज करतात आणि का वापरतो आपण, त्याचं तुम्हाला फंक्शन माहित पाहिजे. ओके, क्लिअर झालं का सगळ्यांना? समजलं? येस ऑर नो? हो, sir. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक. सर्वांनी टॉपिकचं नाव टाकायचं आहे 3.8 फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फर्स्ट राईट डाऊन व्हॉट इज द मेन यूज ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. मी लिहून दिलेलं आहे वर, तर ते सेम कॉपी करायचं आहे आणि एक पॉइंट समजून घ्या. रोल नंबर 5 समजलं का? Yes, sir. रोल नंबर 3. रोल नंबर 37 प्रणव जाधव. समजलं का तुम्हाला? रोल नंबर 37 आहेत का प्रेझेंट? रोल नंबर 50. डायरेक्ट सेकंडरी स्टुडंट्स आहेत का प्रेझेंट? DSY स्टुडंट्स आहेत प्रेझेंट? हो सर आहे. समजलं का तुम्हाला? टॉपिक समजला? व्हॉट इज द मेन फंक्शन हो. ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट? प्रज्योती कुंभार आहेत का प्रेझेंट? हो, sir. क्लिअर झालं का? इन्स्ट्रुमेंट समजला का तुम्हाला? हो, sir. टॉपिकचं नाव टाकायचं आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर. प्लीज ड्रॉ दिस डायग्राम. व्हेरी सिंपल डायग्राम. त्याच्यामध्ये अल्युमिनियम डिस्क दाखवा आणि डिस्कचं कनेक्शन कुठं दिलेलं आहे? RYB ला दिलेलं आहे. लक्षात घ्या. डिस्कच्या खाली कॉईल आहे, कॉईलच्या वर तुमची डिस्क की माउंटेड आहे. डिस्कच्या खाली कॉइल्स प्रेझेंट आहेत, 3 कॉइल्स स्टार कनेक्टेड कॉइल्स आहेत आणि कॉइलच्या वर डिस्क की माउंट केलेली आहे आणि डिस्कच्या रोटेशन वरती तुम्ही तुमचा फेज सिक्वेन्स चेक करणार आहेत. लक्षात घ्या. आणि ज्या सप्लायचा तुम्हाला फेज सिक्वेन्स चेक करायचा आहे तो सप्लाय कुठे देणार आहे आपण? RYB टर्मिनल मध्ये देणार आहे.